तर अशा प्रकारचे ब्लाऊज पीस आले आणि त्याला कागद जर आला ना तर तो काढायचा असतो. ते का तर मी तुम्हाला पुढे सांगते. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. सुरुवातीला सकाळची मस्त अशी देवपूजा झाली. त्यानंतर मी काढत होते रांगोळी वगैरे सगळं काढून झाल्यानंतर सगळे कामं घरातले आवरून घेतली. आणि त्यानंतर बघा हे जे 2 ब्लाऊज पीस आहेत ते मला स्टिच करायला आलेले एकाच मापाचे. तर हा जो ब्लाऊज पीस आहे एम्ब्रॉयडरी वर्कचा होता आणि आतमध्ये जो कागद होता ना तो पूर्णपणे काढून घ्यायचा. जर आपण तो कागद नाही काढला तर आपण जर समजा ब्लाऊज धुतला तर आतमध्ये ना गोळ्या येतात. त्यामुळे पहिल्यांदा सुरुवातीला तर तो कागद काढून घ्यायचा. त्यानंतर मी तो ब्लाऊज कट करून स्टिच करून घेतला. त्यानंतर दुसरा पण ब्लाऊज तुम्ही बघू शकता. मी तो पण ब्लाऊज लगेच स्टिच करायला घेतला. अशा प्रकारे दोन्ही पण ब्लाऊज माझे व्यवस्थित असे रेडी झाले. आणि तुम्हाला मी आता फायनल लुक दाखवते दोन्ही ब्लाऊजचा. कटोरी ब्लाऊज होते, 40 साईज होती, छाती घेर. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही दोन्ही ब्लाऊज माझे तयार झाले. तर अशा प्रकारे दिवस जातो काही ना काही काम करण्यात. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.